नमस्कार. ट्रेकिंग भ्रमंती मी डॉक्टर भगवान नारकर यासाठी अजिबात तयार नव्हतो, पण सन्मित्र चितळे जाधव, डॉक्टर अजित दाभोळकर आणि रेडीज जेव्हा भवानगड भ्रमंतीसाठी कडवईत आली, खरं सांगू, भवानगडच्या पायऱ्या चढताना, निसर्ग डोळ्यात भरून घेताना आणि भवानी मंदिरात जाऊन भवानी देवीचे दर्शन घेताना जो आनंद मिळाला ना, सर्वच काही शब्दांच्या पलीकडले. मन प्रसन्न झालं. असं काय म्हणताय, आयुष्याची उंची वाढली. आणि हे सगळं क्रेडिट डॉक्टर अजित दाभोळकर यांनाच. दादा, ओ भवानगड कुठे आहे हे इथे? भवानगड मध्ये इथे 10 मिनिटातच तुम्ही पोहोचू शकता. पण नक्की या वयात कधी पोहोचू नये तिथे? हो, हो. नाही तर आम्ही आपले चालतोय. नाही. नमस्कार. 2025 जानेवारी या वर्षीच्या ट्रेकिंगची आम्ही सुरुवात करीत आहोत. हा पहिला ट्रेक आहे. डॉक्टर नारकर यांच्या कडवई गावातनं सुरुवात करतोय. इथे जवळच एक भवानगड म्हणून एक किल्ला आहे. तिथे भवानीचं मंदिर पण आहे. ते बघायला आम्ही जात आहोत. आम्ही आणि आमचे मित्रपरिवार. या हो सगळेजण. या सरपंच साहेब. या सरपंचाने पण बोलव. या हे आमचे मित्रमंडळी सगळं, गावचे सरपंच, संतोष साहेब आणि इतर ग्रामस्थ आणि हे आमचे शेतकरी बंधू इथे आहेत. आता आम्ही इथनं ट्रेकिंगला सुरुवात करीत आहोत. ए बाय, हे मला सांग काय आहे ते? ही हळद आहे. हा, ही कापून सुकवायची आहे. अच्छा, हा. छान. कर ना, दाखव मला काय करतेस ते. ए तू पण कर ना बाय. वा 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 वा. धन्यवाद. थँक्यू. काय वडापाव वाढवलं ही दारूची बाटली नाही, पाण्याची आहे. भगवानराव, ही रानमोडी अतिशय बेकार ही वनस्पती असते. आणि हे अतिक्रमण सह्याद्रीच्या जंगलावर झालेलं आहे. सह्याद्रीवर संपूर्ण. ह्याला पाण्याची गरज लागत नाही. ह्याला गुरं शेळ्या मेंढ्या खात नाही. त्यामुळे नाही, हे जंगल आहे सगळं ना. वाघाचं तर रस्ता. जंगल पण घ्या, जंगल पण घ्या. बोलू काय? हा जो एक्सक्रिमेंट आहे ना, हे शीट, हे जे एक्सक्रिमेंट हा वाघाचा आहे. बिबट्या जास्त करून आपल्याकडे बिबटे आहेत, पट्टेरी वाघ नाही. त्यामुळे त्यांचं आहे. हे पांढरं जे हे होतं हे वाघाचं असतं. कारण वाघ काय फायबर्स खात नाही, तो प्राणी बिणी खातो. दुसरी गोष्ट, ह्याच्यात केस आहेत बघा. ह्याच्यामध्ये प्राणी मारून केसासकट खाल्लेलं आहे. त्यामुळे केस पण येतात त्याच्यात. म्हणजे कातडी बित्री असते ना, कातडीचे केस त्याचे. मस्त छान. नारकर, भगवान नारकरांमुळे आज आम्हाला हा छान ट्रेक करायला मिळालेला आहे.
छान डॉक्टर, केवढी छान विहीर बघायला मिळाली एवढ्या जंगलात. छान आहे एकदम विहीर. क्या बात आहे. नैसर्गिक पाण्याचं स्रोत, अतिशय सुंदर बारमाही पाणी, त्याला झरे असणाऱ्या आतमध्ये एक प्रकारची विहीर आहे. या गावामध्ये येऊन इतकी रेअर झाडी आणि अशी बघायला कोकणामध्ये फार कमी गावामध्ये मिळते आणि इथे आल्यावर एकदम फ्रेश वाटतं.